आखाडा कोणताही असो, युद्ध असो की राजकारण, एकदा का सैनिक सहकाऱ्यांचं मनोबल खचलं की सेनापती एकाकी पडतो. यासाठी प्रत्येक चाल आणि प्रत्येक डाव हा राखून आणि पारखून खेळावा लागतो. अत्यंत संयमी आणि अभ्यासू अशी ओळख असलेले भोसरी विधानसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्याबाबत काही कॅल्क्युलेशन चुकलं. पवार यांची सभा झाल्यापासून महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलंय. परिणामी 5 दिवसात कार्यकर्त्यांचं मॉरल खचलं असं निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलंय. विधानसभा निवडणुकीत भोसरीमध्ये महायुतीचे महेश लांडगे आणि महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांची लढत तुल्यबळ होईल असा दावा करण्यात येत होता. किंबहुना गव्हाणे यांनी गेल्या 3 महिन्यापासून तगडी लढत दिली. त्यांच्या प्रचाराच्या टेम्पोचा आलेख वाढता होता. पण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेली सभा ही अपेक्षेप्रमाणे परिणामकारक झाली नाही. शरद पवार यांच्या सभेत विरोधी पक्षाचा उमेदवार म्हणून महेश लांडगेंचा उल्लेखही झाला नाही. या सभेत शरद पवार वादही बोलतील किंवा मावळात ज्याप्रमाणे काही महिन्यांपूर्वी आमदार सुनील शेळके यांना दम भरला होता तसं काही हाती लागेल. याहून उत्तर पुणे जिल्ह्यात झालेल्या सभांमध्ये ज्याप्रमाणे शरद पवार यांचा त्याच दिवशी झंझावत होता तो भोसरीत दिसेल अशी अपेक्षा होती. महाविकास आघाडी आणि गव्हाणे समर्थकांची उत्सुकता प्रचंड होती. मात्र सभेत शरद पवार यांनी स्थानिक उमेदवारावर बोलणंच टाळलं. त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. या सभेनंतर मतदारसंघातील वातावरण खऱ्या अर्थानं महेश लांडगे यांच्या बाजूनं झुकलं. चिखलीतील सभा ही ट्रेलर ठरली. दरम्यान चिखली येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. ही सभा अपेक्षेप्रमाणे परिणामकारक होणार नाही असाच महाविकास आघाडीचा कयास होता. मात्र शरद पवारांच्या सभेनंतर महेश लांडगे समर्थकांचं मनोबल वाढलं. आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जर मत दिलं तर त्याचा सामाजिक बहिष्कार करून टाका असं सांगून या ठिकाणी हे जर लोक वोट मागत असतील, या ठिकाणी वोट जिहादच्या माध्यमातून आम्ही सरकार बदलून टाकू हे जर सांगत असतील तर तुम्हाला देखील मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल. चिखलीची सभा आक्रमक आणि झंझावाती झाली. या सभेत देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित असलेला रेड झोन, प्राधिकरण प्रॉपर्टी फ्री होल्डसह अन्य प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं. तसंच मुस्लिम समाजाच्या मौलवीचा व्हिडिओ जाहीर सभेत दाखवला आणि हिंदू समाजाला एकजूट करण्याचं आवाहन केलं. ही सभा लांडगे आणि फडणवीस या जोडीनं गाजवली. महेश लांडगे यांच्या दृष्टीनं ही सभा राजकीय वातावरण निर्मितीचा ट्रेलर होती. या सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि महायुतीला मोठं बळ मिळालं. फतवा विरुद्ध भगवा अशी गर्जना या सभेत करण्यात आली आणि त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता आणखीनच वाढली. भोसरीतील ऐतिहासिक गावजत्रा मैदानावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा ब्लॉकबस्टर ठरली. या सभेला लाखांच्या घरात गर्दी खेचली. खऱ्या अर्थानं मला बोलायला थोडासा श्वास रोखावा लागतोय. माझ्या अंगावर शहारे आलेले आहेत. असं व्यक्तिमत्व आज भोसरीमध्ये आपल्या महायुतीच्या प्रचारासाठी माझ्या स्वतःच्या भावना शरीराच्या काय असतील हे तुम्ही जाणून घ्या. माझं पाऊल जागेवर थांबत नाही. इतकी ऊर्जा या व्यासपीठावर मला आदरणीय योगीजींच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण झालेली आहे. किंबहुना योगी आदित्यनाथ यांनी बटेंगे नहीं तो कटेंगे नहीं असा हुंकार दिला. रामनवमी की शोभा यात्रा पर इसलिए पथराव होता है क्योंकि हम बटे हैं. याद रखना, जो ये प्रहार सनातन पर हो रहा है ये प्रहार भारत पर प्रहार है, क्योंकि भारत की आधार का प्रतीक है सनातन, और सनातन पर प्रहार महाविनाश को आमंत्रित करता है. और आपको मैं यही आमंत्रित करने के लिए आया हूं, यही कहने के लिए आया हूं कि बटे थे तो कटे थे, अब बटेंगे नहीं तो कटेंगे भी, एक रहेंगे सेफ रहेंगे.
यासह काँग्रेस आघाडी समस्या आहे तर भाजपा महायुती समाधान आहे असा दावा करत आपल्या भाषणात 4-5 वेळा आमदार महेश लांडगे यांचा उल्लेख केला, जो शरद पवार यांच्या सभेत अजित गव्हाणे यांचा झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. योगींनी ही सभा गाजवली. प्रचंड गर्दी पाहून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचं मनोबल आणखीनच खचलं. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा भोसरीत झाली आणि त्यानंतर चिखलीत महाविकास आघाडीनं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची सभा नियोजित केली होती. प्रचार सभा सांगता करण्यासाठी अवघे 10 मिनिट असताना डॉक्टर कोल्हे सभास्थळी धावत पळत पोहोचले. कोल्हे येऊ शकणार नाहीत अशा विचारानं प्रत्येकाची धाकधूक वाढली होती. ती डॉक्टर कोल्हे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच बोलून दाखवली. त्यांच्या आगमनामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. मात्र प्रेक्षकांमधून आणि व्यासपीठावर स्थानिक नेत्यांकडून येणारा चिठ्ठीचा भडीमार यामुळे खासदार कोल्हे चिडले. भाषण सुरू असताना त्यांची चिठ्ठी रागानं त्यांनी फाडून फेकली आणि वेळ संपला त्यावेळी समोर बसून अनावश्यक सूचना करणाऱ्यास खडेबोल सुनावले. यामुळे ही सांगता सभाही महाविकास आघाडीला क्रेडिट करता आली नाही. त्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह नेत्यांचं मनोबल खचलंय असं निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवलंय.